सचिवालयाचा हस्तक्षेप. गास टाकी पाडा ते करारी राईस मिल मार्गाचे काम तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश. नागरिकांना दिलासा मिळणार का? वसई विरार शहरातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंधित असलेल्या गास टाकी पाडा ते करारी राईस मिल या महत्त्वाच्या मार्गाच्या रखडलेल्या कामावर अखेर मुख्यमंत्री सचिवालयाने कठोर भूमिका घेतली आहे. गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून संथ गतीने सुरू असलेल्या RCC गटार व CC रस्त्याच्या कामामुळे नागरिकांचे हाल अक्षरशः टोकाला पोहोचले असताना आता प्रशासनाला तातडीने काम पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री सचिवालय कक्ष कोकण विभागाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार या संदर्भातील तक्रारीची गंभीर दखल घेत वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांना तात्काळ कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित विभागाने कामाचा वेग वाढवून रस्ता लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करावा, तसेच केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल सादर करावा असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. दरम्यान सध्या या मार्गाची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. गास सनसिटी परिसराला जोडणारा हा मुख्य रस्ता पूर्णतः बंद असल्याने नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. शाळकरी मुले उशिरा पोहोचतात. कामगारांना वेळेवर नोकरी गाठणे कठीण झाले आहे. व्यापाऱ्यांचे व्यवहार ठप्प झाले आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रुग्णवाहिका सारख्या आपत्कालीन सेवांनाही अडथळे निर्माण होत आहेत. पर्यायी मार्ग अरुंद असल्याने वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. पावसाळा तोंडावर असताना ही परिस्थिती आणखी भीषण होण्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. या गंभीर प्रश्नावर सातत्याने पाठपुरावा करत वसई विरार महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका सौ जोस्पिन जोसेफ फर्गोज यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच हा विषय थेट मुख्यमंत्री सचिवालयापर्यंत पोहोचला आणि त्यानंतर तातडीचे निर्देश जारी करण्यात आले अशी माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री सचिवालयाने केवळ आदेश देऊन थांबले नाही, तर संबंधित अधिकाऱ्यांना तक्रारदाराला केलेल्या कार्यवाहीची माहिती देण्याचेही निर्देश दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणावर आता बारकाईने लक्ष ठेवले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. रस्ता बंद, जीवन ठप्प अशी भावना सध्या स्थानिक नागरिकांच्या मनात आहे. रोजच्या संघर्षातून मार्ग काढणाऱ्या सामान्य माणसाला विकास कामांचा त्रास नव्हे तर दिलासा हवा आहे. त्यामुळे आता एकच अपेक्षा, काम वेगाने पूर्ण व्हावे, रस्ता तात्काळ खुला व्हावा आणि नागरिकांना दिलासा मिळावा. मुख्यमंत्री कार्यालयाच्या हस्तक्षेपामुळे या कामाला खऱ्या अर्थाने गती मिळेल का, की पुन्हा आश्वासनांवरच वेळ जाणार, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. मात्र यावेळी तरी प्रशासनाने संवेदनशीलता दाखवून नागरिकांच्या वेदना ओळखत त्वरित आणि प्रभावी कार्यवाही करणे गरजेचे आहे.